नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र मधा आहे. योग शुभ शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो उपलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:04 ते 3:37 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:54 ते 9:27 आणि यमगंड काळ सकाळी 10:59 ते 12:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युद्ध योग करेल, गुरु बरोबर लाभ योग करेल आणि बुधाबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भाची चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्ध योग करत आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि लाभातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे महत्त्वाची कागदोपत्री व्यवहाराची कामंसुद्धा तुमची मार्गी लावू शकते. मात्र ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4th स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि लाभातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातील जे मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमचे आजच्या दिवशी मार्गी लावू शकते. कुटुंबाकरता काही खर्चसुद्धा करावे लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि आज्ञातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील, प्रवासाचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र या संदर्भात स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा शारीरिक दुखापतीसारखे प्रसंगसुद्धा ओढवू शकतील. या बाबतीत अलर्ट राहणं, काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युद्ध योग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्ग लागू शकतील. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील किंवा त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात शाब्दिक मतभेद होऊ शकतील. आजच्या दिवशी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिकतेवरती किंवा भावनिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं किंवा वैयक्तिक नातेसंबंधात दुरावा येणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे भविष्यकालीन निर्णय घेण्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुमचे अंदाजसुद्धा बरोबर ठरू शकतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. खर्च थोडे वाजवीपेक्षा जास्त होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र काही कामं तुमची कार्यक्षेत्र संदर्भात पूर्ण होताना दिसते. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर शाब्दिक चकमकी होऊ शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. शारीरिक दुखापतीसारखे काही प्रसंग ओढवू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. आर्थिक खर्च जपून करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी आजचा अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल.
तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगली कामंसुद्धा तुमची मार्गी लावू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदारावर मतभेद किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं बरं पडू शकतील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे गोष्टी ताणल्या जाऊ शकतील. त्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. वेळातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तसंच चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. हे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकते. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग ओढू शकते आणि थोडंसं स्ट्रेस आजच्या दिवशी जाणवू शकेल. काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.